नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी एकटी चालू करते कारण की मी कुठेतरी आली आहे, कुठेतरी म्हणजे मॉलमध्ये आली आहे. ऍक्च्युली लोकेशचा बर्थडे येतोय, 20 ऑगस्टला असतो त्याचा बर्थडे. सो त्याच्या बर्थडेसाठी मी काहीतरी गिफ्ट प्लॅन केला होता आणि मला तो सरप्राईज द्यायचा आहे. सो मी विचार केला की त्याला घेऊन न येता मी एकटी येते, सगळं घेते आणि मग त्याला बोलवते ते द्यायचं. सो मी कुठे आले हे तुम्हाला मी दाखवते आता. मी आले ऍपल स्टोअरला. सो मी लोकेश साठी आयफोन घ्यायचा विचार केलाय आणि त्याच्यामुळे मी आता ऍपल स्टोअरला आली आहे. सो लेट्स गो इनसाइड. सो मी फोन घेतेय. मला खूप दिवसापासून हा फोन घ्यायचा होता ऍक्च्युली, बट काही ना काही कारणामुळे तो कधी घेण्यात नाही आला. कधी आम्ही आयपॅड घेतला, कधी काय. तर आय थॉट दिस इज द बेस्ट टाइम दॅट आय कॅन गिफ्ट हिम. सो मी आता सिलेक्ट झालंय, कलर सगळं काही झालंय. मी बिलिंग करून घेते, पॅकिंग करून घेते आणि मग मी त्याला बोलवते. ऍक्च्युली लोकेश येऊ नाही शकणार इथे कारण की बाहेर खूप पाऊस पडतोय आणि मी गाडी आणली आहे. सो त्याला रॅपिडो बुक करावा लागतोय. सो रॅपिडो बुक होत नाहीये, सो तो नाही येणार आहे. पण एनिवे आय थिंक मी त्याला घरी जाऊन देणार डायरेक्ट. मला असं वाटतं की नेहमी मुलींनीच का एक्सपेन्सिव्ह गिफ्ट एक्सपेक्ट करावे त्यांच्या बर्थडेला किंवा अॅनिव्हर्सरीजला किंवा व्हॉट एव्हर. आय थिंक आपण पण मुलांना गिफ्ट देऊन त्यांना सरप्राईज करू शकतो. आणि असं नाहीये की मुलांना सरप्राईजेस आवडत नाही. मुलांना सुद्धा सरप्राईजेस आवडतात, मुलांना सुद्धा गिफ्ट आवडतात. इट्स जस्ट दॅट दे डोंट से इट, दे डोंट एक्सप्रेस इट. सो या दॅट इज वाय मी त्याच्यासाठी फोन घेतला आणि मी खूप एक्साइटेड आहे त्याला ते फोन गिफ्ट दाखवायला. किती वेळ कुठे होती तू आतापर्यंत? जिथे तुला बोलवलं होतं तिथेच होती. किती पाऊस होता, मी येऊ शकलो नाही तिकडे. कोई बात नाही, मी आ गई ना. हे काय? बघ, तू इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कशाला गेली होतीस? माझ्यासाठी काहीतरी घ्यायला गेली होती. काय पागल आहे का तू? भाई साहब, बाकी तूने इतने पैसे क्यों खर्च किए रे? हैं? पैसे खर्च थोडी ना किए, इट्स अ गिफ्ट. हे नसते बघायचं. गिफ्ट म्हणजे भाई इतना महंगा गिफ्ट कौन देता है? गिफ्ट गिफ्ट है, मेरे को वो लव लेटर लिख के देती तब भी चल जाता. काय है इतके महाग गिफ्ट? हॅपी बर्थडे. यायचा आहे माझा बर्थडे. प्री मी बर्थडे गिफ्ट दिलाय तू प्री मला. बर्थडे गिफ्ट दिलंय बिकॉज येस आय वॉन्ट यू टू एन्जॉय द कम्प्लीट मंथ अंटिल युअर बर्थडे. शब्द ही नहीं है मेरे पास भाई साहब. इतनी खुशी, इतनी खुशी, इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई. इतना महंगा गिफ्ट आणि तो पण प्रो मॅक्स आहे हा. हा मी ओपन करून आणल्या बिकॉज ऑब्विसली मला ओपन करावा लागला तिथे. तर आपण तुझी ह्याची ओपनिंग करूया आपण. भाई मेरे पास सही में शब्द नहीं है. ये क्या लेके आया तू पागल. अरे तुझा फोन वैसे मेरे को खराब चाहिए झाला. था. मी तेच म्हटलं की तुझा फोन किती दिवसापासून खराब झाला होता ना, सो म्हणून ते एवढ्या पावसात मला बोलत, बाहेर भयंकर पाऊस आहे. ही बाई मला फोन करून म्हणते की भैया तू इधर आ जा, मैं इधर मॉल में हूँ, अपन तेरे लिए शर्ट वर्ट देखते हैं क्या है. मी म्हटलं मी रॅपिडो बुक केला, रॅपिडो काही बुक होत नव्हते. म्हटलं मी येत नाही, तो ये अभी ये. वाजले किती आता? 9:30, 9:45 झाले. 9:45 वाजता घरी आली आहे और ये लेके आई. ते सगळं सोड. कसं वाटलं सांग. अंदर से तो बहुत खुश है, मन में लड्डू फुटा. अच्छा तो मुझे बहुत लगा है. मग आता वेट कशाचं आहे ते ओपन कर आणि बघ. ठीक आहे, मग तुम्हाला दाखवतो मी काय घेतलेलं आहे. येस. मी डेकोरेशनला सुरुवात केली आहे. आता 11:30 वाजलेत आणि माझ्याकडे खूप सारं पेंडिंग काम आहे. अजून काहीच झालं नाही, फक्त मी 7-8 बलून्स लावले आहेत. सो आय एम रनिंग व्हेरी लेट. मी आता इथे ट्रायपॉड लावलाय, हे चालू राहणार रेकॉर्डिंग. मी पटपट आवरते आणि मग पूर्ण झाला तुम्हाला दाखवते. जिसका बर्थडे है उसको कोई लेना देना नहीं, वो बाहर बैठ के बढ़िया पिक्चर देख रहा है. और मैं एक जिसको पूरे दुनिया भर की एक्साइटमेंट है.
देख रहे हो गाइस, यूजुअली वो कभी बर्थडे में इतना एक्साइटेड नहीं रहता है, पर पिछले 2 दिन से बहुत ज्यादा एक्साइटेड है. तर मी थोडं खाली उतरून बघते की ओव्हरऑल कसं दिसतंय. आणि गाईस, तर मी आता लाईट ऑन करून तुम्हाला दाखवते ओव्हरऑल. आय होप हे छान दिसत आहे. तर गाईस, माझं डेकोरेशन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. टाडा, सिम्पल येट सोबर असं आम्ही केलेलं आहे. आणि मी तुम्हाला क्लोजअप मध्ये केक दाखवते. हा शुगर फ्री केक आहे, बट याच्यामध्ये काहीतरी सरप्राईज आहे. आता आपण लोकेशला बोलवूया आणि त्याला सरप्राईज देऊया. लेट्स सी. लोकेश, प्लीज कम. आतीये आतीये आतीये. हॅपी बर्थडे टू यू. या इकडे, तुमची जागा घ्या. माय गॉड, वाह क्या एक्टिंग कर रहा है. वाह माय गॉड भाई, केक तो बहुत बड़ा लाया ना तुमने. है ना, तुला आवडते तसा एकदम शुगर फ्री आणलाय केक. ये चलेगा, कोई कोई इशू नहीं. मी चष्मा काढून की तू माझा चष्मा. धन्यवाद, खूप भारी. पर ये तुमने किए कब? जब तू मूवी देख रहा था तब. भाई साहब, यहाँ चढ़ा कैसे कोई? मैं माय गॉड, सही है. धन्यवाद दोस्तों, उम्र के 50वें साल में मुझे तुमने इतना अच्छा सरप्राईज दिए. पण तुला केक बद्दल काय म्हणायचंय? भाई, मी तुम्हाला दाखवतो. इतका मोठा यांनी माझ्यासाठी डेकोरेशन केला आणि केक इतका मोठा आणला. हा, म्हणजे हा एका अरे बाईट मध्ये झाला. बाळा, तुझं शुगर फ्री वगैरेच अरे लक्षात हो, पण- ठेवता असा शुगर फ्री केक ऑर्डर केलाय. थोडा मोठा शुगर फ्री करायला पाहिजे होता ना, इतकासा. डिमांड करतोय हा? अरे नहीं यार, ऐसा थोड़ी ना होता है कि थोड़ा बड़ा वाला शुगर फ्री चाहिए था. क्या है, ठीक है, कोई नहीं. कैंडल कहाँ है? लाएंगे लगाएंगे लगाएंगे, घाई काय. सांग, तुला कसं वाटतंय? आधी तर जरा कॅमेरा पकडतोस का, आणि तुला सांग कसं वाटतोय तुझा वाढदिवस. मागील वर्ष जो होता तो पण छान गेला, त्याच्या आधीचे वर्ष पण छान गेले. खूप असेच भरभराटीचे माझे वर्ष जात राहोत आणि अशीच प्रगती पण आपली होत राहोत. और ऐसे ही केक थोड़े बड़े लाते रहो. इतने छोटे छोटे केक मत दो यार. टाडा! ओ भाई साहब, हळूहळू, असं नको. माय गॉड. Let's do the म्हणजे हा opening. कशासाठी होता? हा लावायसाठी आणि खायसाठी. Yes. ब्रदर, हॉर्लिक्स का केक आया है. मी फक्त केक दाखवते, ठीक आहे? माय गॉड, वाव एक सेकंड. माझा इम्पॉर्टंट केक छोटा है तो क्या हुआ? गाईस, काय प्रीमियम पॅकेजिंग आले यार. सुंदर. Oh, nice. Thank you. Oh, pancake. पॅनकेक नाही, क्या बोलते हैं इसको? क्या बोलते हैं? गरीबी. हमने गरीबी देखी है. आणि माझ्यासाठी हा सुंदर असा डेकोरेशन केलेला आहे. थँक्यू सो मच गाइस. मला आवडलं तुमचं डेकोरेशन. माझं इन्होंने पहिले तो मेरे साथ प्रँक किए ये वाला. सांगितलं की ये वाला केक है, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो दाखवलाय मी किती सुंदर केक यांनी माझ्यासाठी आणलेला आहे. सो तो केक मी काटणार आहे थोड्या वेळात. सो गाइस, फायनली मी नवीन वर्षात, माझ्या आयुष्याच्या नवीन वर्षात पदार्पण करतोय. मैं जिस पोजीशन पे खड़ा हूँ, यहाँ पे इस नेम के पीछे ये बलून वलून तुम देख रहे हो, सामने केक रखा है, इसका सारा क्रेडिट लोगों को जाता है. कागे, हाँ ये है इन्होंने बेचारों ने, ये देखो इधर और पसारा उसके करके पीछे पूरा की मेहनत मेहनत. करके वो मेहनत करके ये सब इतना अच्छे से अरेंज किए, इतना सुंदर बलून लावलं, असं सगळं केलं आणि माझा नवीन वर्षात पदार्पण केलं. धन्यवाद गाईस, थँक्यू सो मच फॉर दिस. आणि तुम्हाला एक अजून वस्तू दाखवतो. हे मला माहिती नव्हतं किती सुंदर आहे बघा. कॅन्डल्स लावले इने मस्त छान पैकी असे. मला वाटलं हे ओरिजिनल आहे, पर ये थोडे अलग है. बैटरी वाले है भाई, बैटरी वाले. नहीं क्या है, टेक्नॉलॉजी. टेक्नोलॉजी का पूरा इस्तेमाल करते हैं. तर मी काय म्हणतो, अभी आपण केक कट करते हैं. क्या बोलती? येस. सो आओ. मी आता माझ्या आयुष्याचा नंबर सांगत नाही, तितक्या नंबरचा केक कट करतोय.
11 years. One 11. candle, one candle. येस 16 वर्षाचा झालोय मी सध्या तरी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Lokesh. Happy birthday to you. चाकू उलटा धरलेला होता मी, सो पहिले मी हा कापणार. Yay! येस. Mm-hmm. वाढदिवसाचा खूप हा. खूप शुभेच्छा. थँक्यू. हाला तुमचं आयुष्य खूप दीर्घायू थांब राहो. ह्याच्यात. यशस्वी उद्दुंड उत्कृष्ट राहो. उदंड उदंड आयुष्य मला लाभो. कसं वाटतंय तुला लोकेश? तू व्यवस्थित सांगितलंच नाही. तुला कसं काय वाटतंय? म्हणायचं तुझ्या वाढदिवसावर? काही वाटत नाही यार, 1 वर्ष कमी झाला है अजून, उसमें क्या लगने का, पर अच्छा है, ये दिन आते रहेंगे जाते रहेंगे. काय गिफ्ट हवंय तुला? गिफ्ट मिळाला मला. बहुत मिठा आहे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो मे बी हा व्लॉग देवयानीने आधी पण शूट केला असेल, पण मी इथे आता सुरू करतोय कारण की इट्स माय बर्थडे बेबी. आणि तुम्हाला माहिती आहे माझा वाढदिवस आहे आणि हे देवयानी आलेली आहेत ऑफिसवरून आणि मस्त पैकी आपली मान लावून बसलेली आहे बघा. मान लावून बसलेलीचा अर्थ सांगते ना. मान लावून बसलेली आहे म्हणजे हिच्या मानेची नस लागली आहे. अभी हमको जाना था बाहर और ये ऐसे बैठी हुई है. खूप बेकार नस लागले, खूप बेकार. म्हणजे मला हालता पण येत नाही असं असं जास्त. का बरं असं पण? कारण की रात्री झोप नाही झाली आणि मग ऑफिसमध्ये मी लंच नंतर एक क्विक नॅप म्हणून थोडं डेस्कवर असं डोकं ठेवून झोपले होते 15 ऑफिस में सोने जाती है. आणि नाही रे, जेवण झाल्यावर तर आय थिंक त्याच्या नादातच लागली असेल मला असं वाटतंय. ओके तो आज हमारा प्लान है, म्हणजे आमचा प्लान क्या है? प्लान क्या है? मेरा जन्मदिन है और प्लान तुम बताओ. प्लान ये है कि हम कहीं अभी बाहर जाएंगे. हम्म. कहाँ जाएंगे वो तेरे लिए सरप्राइज है. और आता छान ऑप्शन वगैरे करू, येस. मग जाऊ म्हणजे रेडी होऊ आणि मग जाऊ बाहेर. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवू का? मैंने ना मस्त पैकी हेयर कट किया है, सब कुछ किया है, पर मेरे कुछ कुछ बाल थोड़े थोड़े सफेद है, तो मैंने सोचा मैं थोड़ा सा कलर कुछ कर लेता हूँ. तो तू दाखवते का काय झालंय माझ्यासोबत? हे बघा, त्यांनी इथे सुद्धा कलर लावला. आम्ही सगळं काही ट्राय केलं काढायसाठी, पण ते काही निघायला निघत नाहीये. आता थोड्या वेळ आधी जे बघितले होते माझ्या मागचे हे केस काळे जे केले आहेत ते केले आहेत लॉरेलने, लॅक्मे वाल्याने. इतना बड़ा ब्रांड चलाते भाऊ और तुम लोग ये ऐसी हरकतें करोगे तो कैसा होगा. और मैं पूरे कल मॉल में ऐसा घूम रहा था पुराने जमाने के काकाओ जैसा, जे आधी असे सुरक्षित काले मेरे बाल वैस मॉल ने किया कमाल वाले नव्हते का, तसे फिरत होतो मॉल मध्ये और मेरे को ये चीज पता भी नहीं थी. ठीक है काय का? ते घरी निघताना सांगितलं होतं दिसत अरे आहे. पण मला वाटलं छोटासा डाग आहे. उत्तर तो है इतकं कॉन्फिडेंट. मेरे को पीछे आके नहीं है ना. मग हिने मला व्हिडिओ काढून दाखवला तेव्हा मला कळलं की भाई ये ऐसा गंदा है और फिर मैं पूरे मॉल में ऐसा घूम रहा था. कैसे? डिझर्व इट. ऐकायला ना माझं. जन्मदिन. माय गॉड, बघू शकता किती छान टीका लागलेला आहे मला. तुला दिसला? लोक त्यांना दिसला ना. आणि तुम्ही पण माझ्या वाढदिवसाला आला त्याबद्दल धन्यवाद. खूप मोठा हो, खूप यशस्वी हो, निरोगी राहा, आनंदी राहा आणि माझ्यासोबत भांडत राहा. Happy birthday! ये धन्यवाद. जय माता दी. अरे ये छान पैकी माझं अक्षवंत झालेला आहे आणि मी किती छान दिसतोय ना. हा शर्ट मला खूप आवडतो माझा. आणि ही बघा चिटक कामिनी दिवसभर मला चिटकत राहते. इसको सिर्फ 1 पॉइंट चाहिए. चिटक ग, तुला कोण नाही म्हणत चिटकायला. सो काही बोलणार आहेस तू माझ्या वाढदिवसाबद्दल? बरे काय बोलू?
मला लिटरली एक गोष्ट अशी म्हणायची आहे. हा, तुला लिटरली एक गोष्ट अशी म्हणायची आहे. काय मला- म्हणायची आहे मला तुला? हे म्हणायचंय की तू प्लीज तुझी एज अशी पॉज करून ठेव. म्हणजे आपण आपली एज अशी पॉज करून ठेवू, है ना? मग मस्त ह्याच लाईफ मध्ये जगायचं. काय म्हातारे व्हायचं टेन्शन नाही, कसलं काय टेन्शन नाही, मस्त. जर कोणी डॉक्टर आम्हाला बघत असेल तर प्लीज आम्हाला सांगा ही कुठे स्टोअर करता येईल आमचे वय. आम्ही ब्लॉगिंग त्याच्यासाठीच करतोय की आम्हाला असे बघायचं आहे नेहमी, ऐसे है ही नहीं, इसीलिए हम ब्लॉगिंग करते पण की मला- भैया पहले के लोग नहीं करते थे तो बिचारे चले गए, दिखते नहीं, आम्ही दिसो नेहमी, इथे दिसू, इथे म्हातारपणी पण आम्ही ब्लॉगिंग करू. देवयानी काम करतेस तर भाऊ अहो जेवलीस का भाऊ अशी मात्र अशी अशी आम्ही ब्लॉगिंग करू. आता आलो आहोत कोणसे कॅफे लेके आहे रे. थोडं आता इथे इथे म्हणजे अशी वॉकवे आहे. सो 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 आम्ही आता जातोय आतमध्ये, भरपूर चालत जायचंय. हा बहुत चलना है. हे आलो आहोत ऑलिव्ह बिस्टो. इथे रेस्टो आहे बघा. इथे छान मस्त त्यांनी बनवलेलं आहे. इथे पूर्ण इकडे तिकडे झाडं लागले आहे. और ये देखो ये इटली रोम ऐसे कुछ पैटर्न में इन लोगों ने बनाए हैं. आणि ही बघा सुंदरी 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 तुझं नाव काय आहे. भाई दिव्यानी काय सुंदर दिसत आहे तू. खरंच खूप सुंदर दिसत आहे. येस, मी पण खूप स्मार्ट दिसतो अशीही म्हणत आहे, पण मला नाही वाटत. व्हॉट अ प्लेस गाईस. छान सुंदर वाईब. हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे इथे. खूप सुंदर व्ह्यू आहे. हाय देवयानी, छान व्ह्यू मध्ये बसली आहे तू बाकी. है ना? छान मिळालं. कसं वाटतंय? छान आहे. भारी वाटतंय? हा? मला असं वाटतं मी इटलीला आली. काय? असं वाटतं मी इटलीला आली. अच्छा. खूप छान एम्बियन्स आहे यांचं आतमधून पण असं. अच्छा हुआ ना अपन लोग अंदर बैठे, ऐसा बाहर नहीं बैठे तो. अच्छा लगता है. हा, आणि रात्रीचं ये अपने साइड वाला लेक आहे क्या? दुर्गम चेहरे दुर्गम चेरू आहे का? अच्छा, दुर्गम चेरू लेक. सो आम्ही आता आलो आहोत आतमध्ये बसायला. So, क्या खाने वाले हो तुम लोग? बघू आता काय आहे. हम्म? बघू ना काय आहे. ओके. सांगा मी कसं दिसतोय? छान दिसतोय ना? स्मार्ट बॉय. गार्डनिया पिझ्झा. तिले करकापूरला धरजो. तिले सिखाऊन का आहे तर, है ना? ठीक है. वो जो लेडी है जो यहाँ पे है वो यहाँ की नहीं है, तो मैंने इसको बोला अपने इधर लेके चलते उसको और उसको सिखाएंगे. कशी म्हणते सांग. मैं उसको देखा नहीं, मैंने उसको देखा रहता, मैं सुन ही नहीं. थैंक यू. तुझ्या डोक्यावरून चालला का रे बाळा? नहीं नहीं, मेरे डोके से other olive spaghetti all day. ऐसी बोलती है भाई वो, मेरे तो इधर उधर से जाएंगे ना. आमचा पहिला ऑर्डर आलाय. और पहिला गडी बाद मी करतोय. हा, आणि सांग कसा आहे. हा, तर आता देवयानीचा पचका झालेला आहे. ऐसा क्यों होता है कि मेरे सामने जब कैमरा आता है मैं इधर इधर उधर उधर हो जाता है. ऐसा पहली बार हुआ है. 17-18 सालों में. खूप भूक लागली आहे, पण प्लेन चालला तिथून. दिसणार नाही तो. हा, दिसला. लोकेश, काय? तुझा ऑर्डर आलाय येस, पिझ्झा, आणि इकडे काय आहे स्पॅगेटी ऑलिव्ह सांग आम्हाला. ऑलिव्ह स्पॅगेटी ऑलिव्ह. सांग आम्हाला कसं आहे. येस, मी तुम्हाला खाऊन सांगतो. बट ठीक है, ऐसा कुछ नहीं है, बुरा नहीं है, बट ठीक है. मी पण खाते. आम्ही ते फर्स्ट टाइम आलोय ना. मी दुसऱ्यांदा आली. नहीं फर्स्ट टाइम, ये दूसरी बार. अच्छा है. एक दिन आपण सुशी खाने जाएगा. क्या खाने जाएंगे? सुशी. सू और शी. आज क्यों नहीं चले तो? मकाऊ में उड़ता. हाँ, मकाऊ में. क्या बोलती है, एक तो कभी कभी समझ में नहीं दिया.
ह्याचे काल 4दा थँक्यू म्हटलंय ना. डेकोरेशन सरप्राईज. ऐसा कुछ नहीं, मैं अच्छे से थँक्यू. आता काय होतं? नाही मैंने पूछा. बघा, आपल्याला अजून काहीतरी ऑर्डर करावं लागेल. तर डाएट कोक न पिणारी जी म्हणत होती मी पिणार नाही, तिने पण पटकन न माझा डाएट कोक चाले पी मजाक करते. पितच आहे मी. खुश होऊनला. मेरे को लगा नहीं पी. तुमने सिर्फ 2 ही चीज ऑर्डर की है. आता तिसरी गोष्ट तू ऑर्डर करशील, ठीक आहे? पिझ्झा मंगाले क्या एक और? पिज्जा खाना है, पास्ता खा सकते हो. और देखो मेन्यू क्या है. ये नहीं का कड़क पोड़ी है, कड़क पोड़ी यही कड़क मस्त ठुसून ठुसून खाते. तोंड भरलं तुझ्या इकडे. आणि मी बघा किती स्मॉल पोर्शन बघा. इसने तो ये यही ले लिया, मेरा ये था. तुला घेता नाही आला ना रे, म्हणून तुम्ही थोडं घेतलं. घेता नाही आला असं नसतं. घेता मला पण येत होता, पण मैंने लिया नहीं. ते काय आहेच नाही बेटा. देखते हैं मैं खा कैसे पाऊंगा. अर्णव तू देख के मुझे बोलेगा कि चाचू तू बेसन भात ही खाया कर. दाल भात. काय केलास? कुछ नहीं किया मैंने. अरे बहुत ज्यादा पास आ गया था मेरा मुंह, पूरा मुंह में चले गया था मेरे. कसा वाटला तुला माझा वाढदिवसाचा दिवस? तुला कसा वाटलाय तुझा दिवस आहे? मुझे तो बहुत अच्छा लगा. कल का प्रिपरेशन भी बहुत अच्छा था, सारी चीजें अच्छी थी. आम्ही आता इथे मस्त पैकी जेवलो म्हणजे लोकेश साठी डिनर. माझ्यासाठी डिनर नव्हतं. माझ्यासाठी डिनर म्हणजे वरण भात, यांच्यासाठी डिनर म्हणजे काही पण पास्ता बिस्ता सगळा खातात. माझ्यासाठी डिनर म्हणजे वरण भात. भाई वरण भात के अलावा कुछ नहीं होता जिंदगी में, है ना. साधा जीवन नहीं जीना है मेरे को. साधा जीवन बिलकुल नहीं जीना है, अच्छा जीवन जीना है. बट तुला माहितीये आता संध्याकाळची सगळ्यात छान गोष्ट काय होती? काय? गेस कर काय असेल. माझा वाढदिवस, माझा अक्षवंत. नाही. हा, गेस कर. काय होतं? तुझा आउटफिट. येस, सुंदर ना. तुम्हाला माहिती आहे कोणी घेऊन दिलंय? यांनी घेऊन दिलंय मला हे सगळं. थँक्यू देवयानी फॉर दिस. येस, कोइन्सिडेंटली आमचं नेहमी असं मॅचिंग ट्विनिंग होऊन जाते. ऐसा Don't कुछ सोचा ही decide. नहीं थे हम लोग ने. मैंने तो सोचा ही नहीं था जिस टाइम ये लिया था, तो मैंने सोचा ही नहीं था. सो आता आम्ही घरी चाललो इथून. ऐसा था हमारा जन्मदिन का दिन जो जल्दी से खत्म हुआ है और 1 साल मैं पुराना हो चुका हूँ. अगले साल मिलते हैं दोस्तों, है ना, जन्मदिन में. और 1 साल मैं कठोर हो चुका हूँ. 1 साल और कठोर हो चुका हूँ. तर असंच प्रेम आम्हाला तुम्ही देत राहा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा. आता थोड़ा आम्हाला सीख रहे हैं हम लोग, तो क्या बोल सकते हैं, थोड़े कच्चे हैं, पक जाएंगे. और जिस दिन पक जाएंगे उस दिन बहुत अच्छे हो जाएंगे. और देवयानी आपली कधी? भैया ये क्या दिखती है बे. हाँ सच्ची में बीस्ट है, बीस्ट. सूट करेगी ना मेरे पे वाली? बिल्कुल सूट करेगी भाई. एक दिन लूंगा मैं जरूर. पण देवयानी त्या ब्युटी पुढे ही ब्युटी जास्त सुंदर दिसत आहे. काय म्हणतेस? ती फिकी पडली. तू जशी त्याच्या फ्रेम मध्ये आलीस ना, ती फिकी पडली. हा खरंच आपली बीस्ट आली दादा. येस. सध्या तुला नंतर भेटू. गेली आहे आमची सध्या ही. आम्ही इच्छानीत जाऊ. ते बघ ते आले, लाईट देते. तो सध्या आम्ही इच्छानी जाऊ. येस, नंतर इच्छानी जाऊ. चला शिरूया. ओके. डोर एंटर किया मैंने. तो सध्या तरी हेच ठीक आहे ना. नंतर चालेल ना तुलाही? ओके, भेटूया मग तुम्हाला परत. गुड मॉर्निंग गाईज. सो काल रात्री आम्ही व्लॉग एंड करायचं विसरून गेलो होतो, त्याच्यामुळे हा व्लॉग मी आज इथे एंड करते. लोकेश जो झोपलाय त्याच्यामुळे मीच एंड करणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. असंच आम्हाला बघत राहा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल, कुठल्या प्रकार, कुठल्या टाईपमधले व्लॉग्स बघायला आवडेल. आणि प्लीज कमेंट करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. आणि असंच प्रेम द्या, भरपूर प्रेम द्या आणि बघत राहा लोकेश विथ देवयानी. टिल देन बाय बाय.